महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीला कौल द्या, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ. आधी टीका करणारे विरोधक आता लाडक्या बहिणींना 3,000चे खोटे आश्वासन देतात. महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्याचा संकल्प भाजप महायुतीने केला आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल द्या असे आवाहन केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. तसेच लाडकी बहीण योजनेवर आधी टीका करणारे आता लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देण्याचे खोटे आश्वासन देत असल्याची टीकाही मोहोळ यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बुधवारी ठाण्यातील भाजप मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुरलीधर मोहोळ बोलत होते. या प्रसंगी आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, प्रवक्ते सुजय पत्की, प्रदेश सोशल मीडियाचे प्रमुख प्रकाश खाडे, माननीय नगरसेविका किरण मणेरा, जयेंद्र कोळी, विलास साठे आदीसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. या राज्यातील जवळपास 55 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला. अशा पद्धतीनं आमच्या राज्यातील शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये माफी दिली गेली. हा एक मोठा महायुती सरकारचा निर्णय झाला. मी त्याचं एक फक्त उदाहरण या ठिकाणी देईल की रमेश पोटबरे म्हणून या ठिकाणी नागपूरच्या एका ग्रामीण भागाच्या शेतकऱ्याचं हे बिल आपल्याला दिसेल. त्याला पहिलं बिल आला 8,455 आणि जेव्हा हे वीज बिल माफी झाली त्याचं दुरुस्ती बिल आलं 0 रुपये. म्हणजे राज्यातल्या 55 लाख शेतकऱ्यांची 0 वीज बिल करण्यात या राज्य सरकारनं महत्वाची भूमिका घेतली आणि शेतकऱ्यांच्या बाजूने या ठिकाणी उभे राहण्याची महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला. या महाराष्ट्राचा जेव्हा मी असं म्हणालो की विदेशी गुंतवणूक इतक्या मोठ्या प्रमाणात या राज्यात येते, या राज्यातल्या उद्योगाला चालना निश्चितपणे मिळेल, या राज्यातल्या रोजगाराला चालना मिळणार आहे आणि याचबरोबर महाराष्ट्राची $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण करण्याचा हा संकल्प या निमित्तानं आमच्या महायुतीच्या सरकारनं केलेला आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसाच्या आतमध्ये व्हिजन महाराष्ट्र 2028 चा नियोजन आम्ही केलेलं आहे की पुढच्या काळातलं महाराष्ट्राचं व्हिजन 2028 पर्यंत आमचं काय असेल यासाठीचं पुढच्या 100 दिवसाच्या आत त्याच्यामध्ये हे नियोजन आमचं आहे. हा संकल्पपत्र केवळ संकल्पपत्र सादर नाही करायचं. आता हे संकल्पपत्र सुद्धा तुम्हाला सांगतो की तयार करत असताना राज्यातून वेगवेगळ्या भागातनं जनतेची मतं मागवण्यात आली. जवळपास राज्यातल्या 877 गावांमधनं मग ईमेल असेल, सोशल समाज माध्यम असतील, पत्र असतील, या सगळ्या माध्यमातून जवळपास 8,935 सूचना या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाल्या आणि त्यातून आम्ही नागरिकांना नेमकं काय हवंय याचा विचार त्याच्यामध्ये केला गेला आणि हे संकल्पपत्र आम्ही या ठिकाणी तयार केलं. संकल्पपत्रातल्या प्रत्येक मुद्द्याची अंमलबजावणी करण्यासाठी आमची या ठिकाणी एक समिती नेमली जाणार आहे. ती पुढच्या काळामध्ये 5 वर्ष या समिती या संकल्पपत्रातील सर्व मुद्दे जे आहेत, जे आम्ही संकल्प केले, जी कामं जी म्हणतोय ती पूर्ण करण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ही समिती काम करेल.